नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे, अंबड येथून शिवबा संघटना फक्त कोपर्डीपुरतीच होती का? विदुर लाघरे यांचा मनोज जरांगे यांना सवाल. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. लाघरे म्हणाले की शिवबा संघटना फक्त कोपर्डी प्रकरणापुरतीच मर्यादित होती का? गेल्या 2.5 वर्षात मनोज जरांगे यांनी संघटनेचा कुठे उच्चार तरी केला आहे का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. अमोल खुनेवर अन्याय झाला म्हणून आम्ही सोबत होतो. ते पुढे म्हणाले की अमोल खुने प्रकरणात अन्याय झाल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. मात्र त्यानंतरच्या कार्यपद्धतीबाबत कोणतीही स्पष्टता दिसून आली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हैदराबाद गॅझेटियरनुसार GR फाडला, मग सरसकट आरक्षण मिळालं का? लाघरे यांनी हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर काढण्यात आलेल्या GR संदर्भातही टीका केली. तो GR आम्ही फाडला, पण त्यामुळे सरसकट आरक्षण मिळालं का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते कार्यपद्धती ठोस नसल्याने एकही प्रमाणपत्र आजपर्यंत काढले गेले नाही आणि हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर एकही प्रमाणपत्र निघणार नाही, असा दावा त्यांनी केला. जातींमध्ये भांडण लावू नये. वाशी येथे झालेल्या कार्यक्रमात उधळण्यात आलेल्या गुलालाचा उल्लेख करत लाघरे म्हणाले, त्या गुलालालाही अपमान वाटला असेल. तसेच जाती जातीमध्ये विनाकारण भांडण लावण्याचे काम करू नये, अशी सूचना त्यांनी जरांगे यांना दिली. नेमकी कोणती जात भंगार आहे तिचा स्पष्ट उल्लेख करावा, अशी मागणी करत त्यांनी समाजात सलोखा राखण्याचे आवाहन केले. सरकार 2 दिवसात जातीय सलोखा निर्माण करू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड. अमोल खुनेसोबत आम्ही होतो. काल आम्ही तिथं उपोषणासंदर्भात म्हणजे मनोज जरांगे आणि अमोल खुने यांचा दोघांचाही अर्ज माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दोघांचाही अर्ज गेलेला आहे. त्यामुळे अमोल खुनेची अशी मागणी की आम्हाला जालन्यामध्ये आमरण उपोषणाला बसायचं, कारण दोघांचीही नार्को टेस्ट करायची त्या संदर्भात. कारण काय माहितीये का, अमोल खुने न्यायालयामार्फत स्वतःची नार्को टेस्ट करू शकतात, पण दोघांची नार्को टेस्ट जर करायची असेल तर ते पोलीस प्रशासनानं न्यायालयाकडे तशी मागणी करावी लागते दोघांचे अर्ज करण्यासाठी. अमोल खुने मनोज जरांगे यांचा मागणी अशी करू शकत नाही कायदेशीर दृष्ट्या. ते पोलीस प्रशासनाला ते अधिकारी या दोघांचे नार्को टेस्टचा अर्ज हा न्यायालयामध्ये सादर करून त्यांची परवानगी घेणं. त्यामुळे अमोल खुने माझ्यावर झालेल्या अमोल खुने यांच्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात ते उपोषणा जालन्यामध्ये आपण आमरण उपोषणाला बसण्यासंदर्भात त्यांनी माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयाची आम्ही भेट घेतली. बरं, तुम्ही मंत्री विखे पाटलांना मागे धाव घातला होता, नेमकं काय कारण होतं, काय सांगा? हे बघा, मनोज जरांगे हे ज्यावेळेस मुंबईला 29 ऑगस्टला सारे मराठी मुंबईला नेले, मी पण तिथे होतो मुंबईलाच त्या काळामध्ये. तर त्याच्यामध्ये आम्ही मनोज जरांगेचे प्रत्येक स्टेटमेंट तपासत होतो. कारण त्यांनी जे शिवनेरीच्या पायथ्याशी ज्यावेळेस त्यांनी कपाळावर माती लावली, ती माती लावताना एक शब्द उच्चारला. काय शब्द उच्चारला की मी गोळ्या घातल्या तरी माघार फिरणार नाही, सगळे सोयरे आणि सरसगटच घेऊन येईन मी, असं म्हणून त्यांनी कपाळावर माती मारली. पण ज्यावेळेस 2 सप्टेंबरचा GR हातात पडला त्यावेळेस त्यांनी त्या शब्दावरून पलटी मारली. तेव्हापासून त्यांचा तो सरसगट आणि सगळे सोयरे शब्द गायब झाला. मला सांगा, विखे पाटील ज्यावेळेस कानात बोलत होते, फक्त मुक्का घ्यायचा विषय बाकी राहिला होतो विखे पाटलाचा. कानात नेमके काय बोलत होते विखे पाटलाचे? ते विखे पाटलाचा फक्त मुक्का घ्यायचा बाकी राहिला होता त्याच्याला. त्यामुळे हैदराबाद गॅझेटियर हा फसवा आहे. हैदराबाद गॅझेटियरनुसार एकही प्रमाणपत्र निघत नाही, निघू शकत नाही, त्याच्यात व्यक्तिशः नोंदी नाही. चिखला गावामध्ये जातीय तणाव पाहायला मिळतोय, काय कसं पाहता? हे बघा, चिखला गावामध्ये जातीय तणाव निर्माण होतो, कारण याचं उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 18 पगड जाती धर्माचं हे राज्य आहे, रयतेचं राज्य आहे, आणि ह्या राज्यामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा अशी माझी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे. कारण काय झालं, हे जातीय धर्मामध्ये जर वाद पेटला नाही तर यांच्या राजकीय पोळ्या भारतात कोणताही पक्ष असू द्या, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो, यांना मातीचे शेतीचे प्रश्न पेटू द्यायचे नाही, म्हणून जातीत वाद लावायचा का? त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना एक विनंती आहे की जातीतले वाद निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. कारण मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून वाद होतो,
पुतळा बसवण्यावरून वाद होतो आणि महाराष्ट्रात राहणारी जनता ही पूर्ण छत्रपती शिवरायांची आहे. महाराष्ट्र शिवरायांचं आहे. ह्या राज्यात ह्या शिवरायांची ख्याती अख्ख्या जगभर आहे. आज व्हिएतनाम अमेरिका ह्या दोन देशामध्ये 20 वर्ष युद्ध चाललं मागच्या काळामध्ये. 20 वर्ष युद्धामध्ये अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला, अजगरासारख्या देशाला, आधुनिक शस्त्रास्त्र असलेल्या देशाला, महाराष्ट्र एवढ्या लोकसंख्या असलेल्या व्हिएतनामनं अमेरिकेला हरवलं. सौते पळ करून सोडलं अमेरिका सैन्याला आणि अमेरिकेनं नांगी टेकली. आणि त्या व्हिएतनामचे जे राष्ट्राध्यक्ष हो ची मिन्ह त्यांच्या समाजावर आजही कोरलेलं आहे. आज आम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य राजगरावर जर हरवलं असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्यामुळे. आजही हो ची मिन्ह नावाचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या समाजावर कोरलेलं आहे. ते आज शिवाजी शिवरायांची आज जगभर ख्याती आहे. जगभर व्हिएतनाम असो, अमेरिका असो, विविध देशामध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात, पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. आणि शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगले पेटविले जातात. त्यामुळं गृह खात्याला आणि फडणवीस साहेबांना विनंती की जातीचे वाद बंद करण्यासाठी, जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी, जातीय धार्मिक सलोखा निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा राज्याची एक मिटिंग लावावी, बैठक लावावी आणि एवढी एक विनंती करतो. मंगळवेढ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय की ही भांगार जात आहे. नेमकी ती कोणती भांगार जात आहे, तुम्हाला काय वाटतं? हे बघा, मंगळवेढ्यामध्ये मी पण ऐकलं ते भांगार जात. मला सांगा, आज संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत रामदास असतील, संत एकनाथ महाराज असतील, हे ब्राह्मण समाजाचे, मग त्यांची जात भंगार आहे का? संत तुकाराम हे मराठा समाजाचे, त्यांची जात भंगार आहे का? संत नामदेव महाराज शिंपी समाजाचे, त्यांची जात भंगार आहे का? संत शेना महाराज नाभिक समाजाचे, त्यांची जात भंगार आहे का? पुन्हा संत भगवान बाबा वामनराव पै हे वंजारी समाजाचे, त्यांची जात भंगार आहे का? पुन्हा संत शेवालाल महाराज बंजारा समाजाचे, त्यांची जात भंगार आहे का? भंगार जात कोणाची? संत गाडगे बाबा हे धोपी समाजाचे, त्यांची जात भंगार आहे का? मनोज जरांगेंनी भंगार जात कोणती नेमकी या शिवरायांच्या महाराष्ट्रात 18 पगड जाती धर्माच्या महाराष्ट्रात तीच भंगार जात कोणती? तोंडाला नाव घ्या ना, असा माझा त्यांना प्रश्न आहे. हा, पुन्हा आरक्षणाचा एक पूर्ण विषय सांगतो तुम्हाला. आपल्या देशामध्ये 2% नोकऱ्या आहे. किती? 2% नोकऱ्या आहे देशामध्ये. जनता आहे 150 कोटी. मग 150 कोटी नोकऱ्या, 150 कोटी जनतेत 2% नोकऱ्या आहे, सरकारी नोकऱ्या. मग त्याच्यात SC ST OBC सारे आले त्याच्यामध्ये. मग 2% नोकऱ्या, 3 कोटी नोकऱ्या फक्त देशामध्ये, 3 कोटी. मग 147 जनतेनं त्या 3 कोटी नोकऱ्या विसंबून राहायचं का? 3 कोटी नोकऱ्यावर. त्याच्यामुळं हे जे भूल बोलायला दाखवतात ना मनोज जरांगे, करोडो नोकऱ्या, करोडो अधिकारी करायचे, कसं करणार करोडो? अहो, देशाचं सांगितलं तुम्हाला 2% नोकऱ्या, 2%च नोकऱ्या, त्याच्यात सारे आले. आपल्या महाराष्ट्रातलं सांगतो, महाराष्ट्रामध्ये 12-13 कोटी जनता आहे, लोकसंख्या आहे. त्याच्यात मनोज जरांगे हे म्हणतात, कारण मराठा हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा भाऊ आहे, महाराष्ट्रात बहुसंख्य असलेला मराठा समाज आहे. पण आकडेवारी म्हणजे त्यांच्या आकडेवारीनुसार मनोज जरांगे काय म्हणतात, महाराष्ट्रामध्ये 6 कोटी मराठी, 13 कोटी जनता आहे. बरं, मग नोकऱ्या किती आहे महाराष्ट्रात? सरकारी नोकऱ्या 20 लाखच्या पुढे सरकारी नोकऱ्या नाहीत महाराष्ट्रामध्ये. मग ह्या 20 लाख मी आतापर्यंत भरपूर वेळा मागणी केली की मग हे 20 लाख काय करावं, हे सारे रिटायर करावं आणि याला घरी बसून द्या, घरी काढून द्या 20 लाख सरकारी नोकरदाराला. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले मराठा समाजाचे नवीन 20 लाख भरती करावं. ते 20 लाख खाली करावं, त्याला भरती करा नवीन नोकऱ्यामध्ये, सरकारी नोकऱ्यामध्ये मनोज जरांगे यांच्या म्हणण्यानुसार. मग 6 कोटी जर महाराष्ट्रात मराठी, तर मग 5 कोटी 80 लाख मराठ्यानं काय करायचं? काय करायचं? हा, जर उद्योग करा, तिथं स्पर्धा आहे. नोकऱ्या 20 लाखाच्या मर्यादित नोकऱ्या, 20 लाख बी नोकऱ्या नाही त्याच्या हाताचे. मग 5 कोटी 80 लाख मराठ्यांनी काय करायचं याचा प्रश्न मनोज जरांगे यांनी उत्तर द्यावं. कारण आरक्षणाच्या नावावर भूल बोला यावं. मनोज जरांगे यांच्यामुळे आज शेतीचे प्रश्न 2.5 वर्षामध्ये शेतीचे प्रश्न मागे पडले, बॅकफुटर पडले. मनोज जरांगेमुळे महागाईचे प्रश्न बॅकफुटर पडले. मनोज जरांगेमुळे आज महागाई, बेरोजगारी हे सर्व प्रश्न बॅकफुटर पडले. पुन्हा मनोज जरांगेमुळे आज कर्जमाफीचे प्रश्न बॅकफुटर पडले. सारे प्रश्न, सारा वर्तुळ त्यांनी फक्त आरक्षणाभोवती आणला. मला सांगा, SC समाजाचे आज खायचे वांदे, आज आदिवासी समाजाचे खायचे वांदे, आज त्या आळे फाट्यावर एवढे आदिवासी समाजाचे आरक्षण आहे. त्यांना बिचारे रोजी रोटीसाठी काम करायसाठी आळे फाट्यावर, तुम्ही बघा त्या आळे फाट्यावर गेलो तर ते तिथं एवढं रोजच्या दिवशी खाण्यापिण्यासाठी तिथं कामाच्या भटकंती करते. तिथं आरक्षण नाही त्यांना. SC समाजाचे प्रश्न सुटले, मूळ OBC त्यांचे प्रश्न सुटले. म्हणजे त्याच्यामुळे माझं एक म्हणणं 5 कोटी 80 लाख मराठ्यांनी काय करायचं?